वेलकम बॅक टू एलियनास किचन। तर आजची रेसिपी ना खास मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी माझ्या आवडीची बनवलेली आहे। तर आज मी माझ्या सगळ्यात बिर्याणीच्या प्रकारातला आवडीचा प्रकार म्हणजे तंदुरी चिकन बिर्याणी, आणि ती देखील मी चुलीवर बनवलेली आहे। म्हटलं ही परफेक्ट रेसिपी तुमच्याबरोबर देखील बड्डेच्या दिवशी शेअर करूयात। तर बिरिस्ता बनवण्यासाठी तेल छान गरम करून घेतलं आणि 250 ग्रॅम कांदा मीठ आणि साखर घालून छान तळून घेतला। अशा प्रकारे कांदा तळला की तेल पूर्ण काढून घ्यायचं। ताटामध्ये कांदा काढायचा, पूर्ण थंड करायचा। आता मॅरिनेशनसाठी काय करायचं आहे, एका मोठ्या बाउलमध्ये 3 मोठे चमचे कांदा तळलेलं तेल घ्यायचं। यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, 4 चमचे तंदुरी चिकन मसाला, त्यानंतर यामध्ये 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 4 चमचे आपल्याला घट्ट दही घ्यायचं आहे। दही जास्त आंबट नसावं। 2 मोठे चमचे आलं लसणाची पेस्ट घ्यायची आहे। थोडासा लाल कलर घ्यायचा आहे, चवीपुरतं मीठ घ्यायचं आणि स्वच्छ हाताने हा मसाला एकजीव करून घ्यायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता मसाल्याला कलर किती सुंदर आलेला आहे। आता यामध्ये आपल्याला 2 किलो चिकन आणि 150 ग्रॅम बटाटे घेतलेले आहेत, ते घालून घ्यायचे। चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता हे चिकन यामध्ये घालून हे व्यवस्थित आपल्याला हा मसाला या चिकनला लावून घ्यायचा आहे। आणि जर तुम्हाला रात्री बनवायचं असेल म्हणजे संध्याकाळी, तर दुपारी ही प्रोसेस करून ठेवली तर अजून चव जास्त छान होते। पण माझ्याकडे एवढा टाइम नव्हता म्हणून मी अर्धा तास मॅरिनेशनला ठेवलं। आता बिर्याणीचा भात बनवण्यासाठी 4 लिटर पाणी गरम करायला ठेवलं। यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आणि भरपूर असे खडे मसाले जे मी स्क्रीनवर दाखवलेले आहेत ते घातलेले आहेत। आणि 1 मोठा चमचा तूप घ्यायचा आहे। यामध्ये बेसिक मसाले आहेत जसे की दालचिनी, वेलची, काळी मिरी, त्यानंतर मोठी वेलची, तमालपत्र, हे सर्व मसाले घातलेले आहेत। आणि यामध्ये 1 मोठा लिंबाचा रस घातलेला आहे। आता माझ्याकडे 1.5 किलो हा बासमती तांदूळ होता, तो मी घेतलेला आहे। हा तुकडा बासमती आहे। तुमच्याकडे पूर्ण बिर्याणीचा तांदूळ असेल ना, तो देखील वापरला तर रिझल्ट एकदम परफेक्ट येईल। भात होतोय तोपर्यंत हे जे मॅरिनेटेड चिकन होतं ना, ते मी स्क्यूअर्समध्ये लावून घेत आहे, कारण आपण तंदुरी चिकन बिर्याणी बनवतोय आणि आपल्याला हे चिकन तंदूर करायचं आहे। जर तंदुरी करण्यासाठीची सोय तुमच्याकडे नसेल तर ह्या स्टेजला तुम्ही मोठ्या पॅनमध्ये भरपूर असं बटर घालून हे चिकन छान फ्राय करून घेऊ शकता, तंदूर करून घेऊ शकता। तर आता काय करायचं आहे, आपला जो भात आहे ना तो 70% शिजलेला आहे आणि हा भात या पाण्यातून काढायचा आणि एका पसरट जाळीमध्ये ठेवायचा आणि फॅन खाली पूर्ण थंड करायचा, म्हणजे मोकळा सळसळीत आपला बिर्याणीचा तांदूळ तयार होतो, म्हणजेच भात। तर बॅकयार्डमध्येच मी चुलीवर असं तंदूरसाठी एक स्टँड ठेवलेला आहे आणि त्यावर स्क्यूअर्स असे ठेवून घेतलेले आहेत आणि एक 10 ते 15 मिनिटं लागतात हे चिकन छान तंदूर होण्यासाठी। यावर तुम्ही आवडीनुसार तेल किंवा बटर लावू शकता आणि चारही बाजूनी हे चिकन छान तंदूर करायचं आहे। तर अशा प्रकारे तंदूर केल्यावर ना ह्याला खूप छान स्मोकी फ्लेवर येतो। वरून अजिबात कोळशाचा स्मोक देण्याची गरज लागत नाही, कारण ही पूर्ण रेसिपी आपण चुलीवर बनवलेली आहे। जर तुमच्याकडे चूल नसेल तर तुम्ही काय करू शकता की जेव्हा चिकनला मसाला लावता त्यावेळेस कोळसा छान गरम करून त्यावर तूप टाकून ह्या ज्या चिकनला तंदूर फ्लेवर देऊ शकता। तर आपलं चिकन 15 मिनिटांमध्ये तंदूर झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता हे सर्व चिकन एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि हे पहा काय मस्त हे चिकन तंदूर झालेलं आहे। असं स्टार्टर म्हणून देखील तुम्ही देऊ शकता, पण आता आपल्याला बिर्याणी बनवायची आहे म्हणून पुढची स्टेप करूया। तर आता मी ज्या पॅनमध्ये ना कांदा तळून घेतला होता त्याच तेलामध्ये 4 ते 5 बारीक पातळ कापलेले कांदे आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या अशा मस्तपैकी सौते करून घ्यायच्या आहेत, म्हणजे छान अशा गुलाबी रंगावर हे कांदा आणि मिरची परतल्यावर 4 ते 5 पिकलेले टोमॅटो घ्यायचे आहेत। याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत, म्हणजे जास्त आंबटपणा येत नाही आपल्या ग्रेव्हीला। आणि तुम्ही पाहू शकता माझा बॅकयार्डचा व्ह्यू किती छान दिसत आहे। आता यामध्ये 3 ते 4 चमचे आलं लसणाची पेस्ट घालायची आणि याचा कच्चेपणा जाईपर्यंत छान परतून घ्यायचं। तर तुम्ही अजून देखील एलियनास किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा। आता मसाला छान परतल्यावर यामध्ये पावडर मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने जिऱ्याची पावडर, 1 चमचा लाल तिखट आणि हा सुवानाचा तंदुरी चिकन मसाला आहे तो यामध्ये घालायचा आहे। आणि जे आपलं मॅरिनेट चिकन केलं होतं ना त्याचा तो मसाला राहिला होता ना, तो मसाला देखील पूर्ण यामध्ये घालून घ्यायचा, म्हणजे आपली तंदुरी ग्रेव्ही छान तयार होईल।
तर तुम्ही पाहू शकता मस्त असा हा मसाला तयार झालेला आहे। थोडासा लाल फूड कलर आणि 2 चमचे बिर्याणी मसाला घालायचा आहे। संपूर्ण मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा। चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि ज्या भांड्यामध्ये आपण चिकनला मसाला लावला होता ना त्याचमध्ये मी जवळपास 2 कप गरम पाणी घातलं, ते यामध्ये घालून घ्यायचं आणि आता या ग्रेव्हीमध्ये आपण जे तंदूर केलेलं चिकन होतं ना ते घालून घ्यायचं आहे। हे चिकन ऑलरेडी पूर्ण कुक झालेलं आहे आणि फ्राय केलेला कांदा, जो फ्राय केला होता ना त्यामधला अर्ध्यापेक्षा जास्त कांदा मी यामध्ये घातला। आता हे सर्व ह्या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। काय ग्रेव्हीला भन्नाट कलर आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। ही ग्रेव्ही ना अशीच तुम्ही तंदुरी नान बरोबर, पराठ्या बरोबर खाऊ शकता, अप्रतिम लागते। शेवटी यामध्ये कोथिंबीर आणि पुदिना घालायचा आहे भरपूर असा आणि आपला बिर्याणीचा बेस म्हणजे चिकन ग्रेव्ही तयार झालेली आहे। अप्रतिम तंदूर फ्लेवर येत आहे। तर आता ही सर्व प्रोसेस झालेली आहे। आता फायनली आपण बिर्याणी असेंबल करायला घेऊयात। तर एक मोठं पातेलं घेतलेलं आहे, याच्या तळाला मी थोडंसं 1 चमचाभर तूप असं पसरवून घेत आहे, कारण ना थोडंसं जरी तूप बिर्याणीमध्ये हवंच। आता मी ना तळाशी एक पातळ लेयर भाताचा टाकून घेत आहे। भात किती मोकळा सडसडीत झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपल्याला काय करायचं आहे ना, जी चिकनची ग्रेव्ही आहे ना ती संपूर्ण ह्या भातावर घालून घ्यायची आणि चिकनचे पीसेस इव्हनली असे स्प्रेड करायचे। यावर थोडासा फ्राय केलेला कांदा, पुदिना आणि कोथिंबीर घालायची आणि त्यानंतर अर्ध्या भाताचा लेयर यामध्ये द्यायचा आहे। तर जो भात शिजवला होता ना त्यामधला अर्धा भात मी यावर घातलेला आहे। यावर भरपूर असा तळलेला कांदा, कोथिंबीर, पुदिना आणि थोडासा हिरवा कलर आणि केशरी कलर मी घातलेला आहे, म्हणजे काय दिसायला थोडंसं सुंदर दिसतं। नजरेला जे सुंदर दिसतं ना ते पटकन पोटात जातं, म्हणूनच पदार्थ थोडासा आकर्षक असावा असं म्हटलं जातं। तर आता पुन्हा राहिलेला भात यावर घालून घ्यायचा आहे। सर्व भात मी घालून घेतलेला आहे। भात एकदम मोकळा सडसडीत झालेला आहे, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी। आता शेवटी राहिलेला सर्व तळलेला कांदा, कोथिंबीर, पुदिना आणि थोडासा केशरी कलर, हिरवा कलर आणि 2 ते 3 चमचे तूप मी घातलेलं आहे आणि आपली बिर्याणी ही दमसाठी तयार झालेली आहे। आता हे पातेलं उचलून आपल्याला चुलीवर ठेवायचं आहे। चुलीवर ऑलरेडी तवा छान गरम झालेला आहे। हे पातेलं ठेवायचं, यावर मी मोठं परात ठेवली आणि यावर मी वजनासाठी खलबत्ता ठेवला आणि एक अर्ध्या तासासाठी ही बिर्याणी छान दम देऊन घ्यायची आहे। अर्ध्या तासानंतर एक 10 ते 15 मिनटं मी अशीच ही बिर्याणी झाकून ठेवली आणि 15 मिनिटांनंतर माझ्या बड्डेचा, माझ्या आवडीचा स्पेशल असा मेनू तयार झालेला आहे। तंदुरी चिकन बिर्याणी सोबत थम्सअप होता आणि मस्त असं रायता होता। अप्रतिम बिर्याणी झाली होती, सर्वांनी खूप एन्जॉय केली आणि बिर्याणीचा कलर, टेक्स्चर तुम्ही पाहू शकता। एकदम जबरदस्त असा तंदुरी फ्लेवर या बिर्याणीला आला होता। तर एकदा ह्या पद्धतीने नक्की ही बिर्याणी ट्राय करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि एलियनस किचनला नक्की सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग अँड टेक केअर।